आपण प्रथमतः टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करूया. मी प्रथमतः सर्व मान्यवरांना विनंती करतो की बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सर, आपण ज्या प्रतिमेचं पूजन केलं, बाळशास्त्री जांभेकर हे माहिती आहेत का तुम्हाला कोण होते? तर बघा, एक खूप असं विद्वान व्यक्तिमत्व, पत्रकारितेतील म्हणजे पत्रकारितेचे हे प्रथम जनक आहेत. त्यांचा जन्म हा 6 जानेवारीला आपण साजरा करतो पत्रकार दिन म्हणून. एक खूप विद्वान व्यक्तिमत्व, मराठी साहित्यावर सुद्धा खूप प्रभुत्व होतं. त्याचबरोबर इंग्रजी साहित्यावर सुद्धा त्यांनी खूप अशी कामगिरी केलेली. आपली इतिहास, भूगोल, गणित, विज्ञानाचे सुद्धा हे खूप तत्वज्ञानी होते. तर असा या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करून त्यांची पूजा केलेली आहे. हे आपल्यासाठी थोडं नवीन होतं, बरोबर की नाही? आपण फक्त इतर गोष्टी करत असतो, सरस्वती किंवा स्त्री शिक्षणाच्या महर्षी सावित्रीबाई फुले, परंतु हे एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व. पत्रकारितेचा मला वाटतं हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. पहिला कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था, आणि 4था हा पत्रकार म्हणून मीडिया. थोडक्यात आपण त्याला मीडिया म्हणतो. तर अशा एकंदरीत हा एक कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करतोय किंवा साजरा करतोय. आणि या कार्यक्रमाला एक आपलं आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे ओळखीचे, ज्यांनी आपली शाळा खऱ्या अर्थाने दत्तक घेतली, असे माननीय संदीप भाऊ पावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते कृषी सभापती होते, त्याचबरोबर पशुसंवर्धनचे सुद्धा सभापती आहेत. होते नाही म्हणजे आहेत अजून, काय सॉरी साहेब. तर खरंच त्यांच्या या ठिकाणी मी प्रथमतः आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम यांना मी विनंती करतोय, साहेबांचं एक आदराची शाल आणि श्रीफळ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याबद्दल जे काही मान्यवर आहेत त्यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने स्वागत करते. आपली ही शाळा आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विक्रमगड. हिची स्थापना सन 2006 या वर्षी झाली. आणि आता जी तुम्ही परिस्थिती बघता ती अगदी खूपच छान आहे. याच्या आधी म्हणजे माझी नियुक्ती 2009 पासून आहे, परंतु जे काही शिक्षक आहेत ते जुने शिक्षक आहेत. आमचे भरसर सर आहेत, काय शिंदे मॅडम आहेत, आणि त्याचप्रमाणे काही शिक्षकेतर कर्मचारी पण आहेत. त्यांच्याकडनं कळलं होतं की अशा पद्धतीने आम्ही घरी जायचो, मुलींना घेऊन यायचो, की आपल्या शाळेचा उद्देशच एकच आहे की शाळा बाहेर की कधी शिक्षण न घेतलेले किंवा बीपीएल धारक किंवा जे अनाथ आहे, ज्या दोन्ही पालक नाही किंवा एक पालक नाहीये, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेशित केलं जातं. आणि खरोखरच आज आपण याची प्रगती बघतो की सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी पार पडून या ठिकाणी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. शाळेचं जर विशेष कौतुक सांगायचं झालं तर शाळेमध्ये म्हणजे आयसीटी झालं किंवा हॉस्टेलचं झालं तर आपण त्या ठिकाणी शिलाई मशीन किंवा काही मुलींचे व्यक्तिमत्व विकासाचे जे काही लेक्चर्स आहेत ते वगैरे होतात, की जेणेकरून मुलींना तंत्रज्ञानाचा विकास व्हावा किंवा मुलींना तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांच्याही ज्ञानाच्या ज्या काही हे आहेत, पुढच्या प्रोसिजर आहेत किंवा पायऱ्या आहेत ते त्यांना त्या वाढाव्या, या दृष्टिकोनातून शाळेमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये विशेष प्रयत्न केला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेले 3 वर्ष झाले की आमच्या शाळेचा रिझल्ट 100% लागतो. अगदी शिक्षक थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहेत तरी पण आमचा सर्व स्टाफ या ठिकाणी खूप मेहनत घेतो. आणि याचं सर्व श्रेय हे सर्व माझे एकटीच नसून माझे जे काही सहकारी शिक्षक आहेत
शिक्षकेतर कर्मचारी आहे, यांना सर्वांना देते. आणि विशेषतः म्हणजे विशेष आभार मी पावडे सरांचं मानते की आमच्या या अशा विद्यार्थिनींना म्हणजे होळीच्या वेळेस किंवा कोणताही सण असू दे या ठिकाणी येऊन आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून मुलींमध्ये सामील व्हायचं, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं, त्यांना कोणत्या गोष्टीत समस्या आहेत की नाही ते त्यांच्या समस्या जाणून घ्यायचं आणि त्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मी साहेबांचं फार आभार व्यक्त करते. आणि त्याचप्रमाणे मुलींच्या नव्हे तर आमच्या पण काही समस्या झाल्या आम्ही साहेबांकडे थेट फोन करतो, सर असं असं आहे, येऊन जा शाळेमध्ये. आणि साहेब तत्परतेने त्या ठिकाणी येतात, आमच्या समस्या जाणून घेतात. आणि खरोखर असं जर व्यक्तिमत्व असायचं खरं आपल्या या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहेत त्या खरोखरच शिकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी खूप मदत होईल. आणि एवढी मी बोलून माझे 2 शब्द संपवते. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या स्कूल जे चालवले जातात आणि विशेष म्हणजे पावडेसरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला खरोखरच भेट द्यायची असेल एखाद्या विद्यालयात तर म्हणजे अतिशय ग्रामीण भागातलं आतलं जे विद्यालय आहे ते नुसतं फक्त कन्याच आहेत. तर मग आम्ही सरांच्या सांगितलं आम्ही येतो. आम्ही येताना पूर्वनियोजित असा प्रोग्राम होता. सर आले, जिल्हा कलेक्टरांकडे तिथे बसलो होतो, तेवढ्यात चर्चा झाली तर म्हणे या आमच्याकडे या. मग त्या हिशोबाने मी हा आजचा प्रोग्राम केला. तर आम्ही विशेष यासाठी इथे आलो होतो की ह्या पुस्तक पेन हे असे अनेक लोक देत असतात, पण आमच्या परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावे म्हणून आमचे कार्याध्यक्ष तावडे साहेब यांचं सुद्धा आपण एक थोडस मार्गदर्शन ठेवलेलं आहे. दुसरे एक सर होते ते आले नाही, एक डॉक्टर आपल्याकडे होते, अचानक पेशंट आल्यामुळे ते इथे विक्रमगड पर्यंत पोहोचले होते आणि ते रिटर्न गेले. तर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे जे विद्यालय म्हणजे आमची कालची बातमी आहे की दाम दुप्पट असून सुद्धा शासकीय अनुदानातल्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना जेवणाची चपाती नाही. विशेष म्हणजे तुम्हाला इथे ताजं अन्न भेट आम्ही बघितलं किचन, तुम्ही जे पोहे आम्ही आता मगाशी आम्हाला सर नाश्ता दिला अतिशय चांगला आहे. तर अशा पद्धतीच्या स्कूल जेव्हा चालवतात तर त्यांचं खरोखरच तुमचं कौतुक करण्यासाठी म्हणून मी इथे आल्यानंतर मला कुठेही काच फुटलेली दिसली नाही. म्हणजे मी स्वतः एक हॉस्टेलचा विद्यार्थी आहे, म्हणजे मनोरला हॉस्टेल होतं. आता खूप सुधारणा आहे. तेव्हा हॉस्टेल म्हणजे एकदम सकाळी पेज भेटायची, दुपारी जेवण, संध्याकाळी फक्त 3च चपात्या असायच्या. तर तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही काय, हा बदल होत गेला. आज तुमच्यामध्ये मी बघितलं कुठे काचा तुटल्या दिसल्या नाही, मला स्वच्छता दिसली. परत तुम्ही जर एखाद्या आश्रम स्कूलमध्ये जर कधी बघा शासकीयमध्ये तुम्हाला प्रत्येक सेट मधल्या 2 तरी खिडक्या तुटलेल्या दिसतील, नळ तुटलेले असतील. हे असं का होतं? ही स्कूल आपल्यासाठी केलंय, आपल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते टिकलं पाहिजे. पण ही भावना, ही मानसिकता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आली पाहिजे. जसं आम्ही लहान असताना आम्हाला सांगितलं गेलं, आमचे पातेसर होते हॉस्टेलला, की खूप ते मुलं असे नावं लिहायचे, मग ते बाण काढणार, लवचं हे काढणार, आता काहीतरी कोणातरी नाव असं टिंगलटेवाली करणार. पण त्याने सांगितलं की तुम्ही मोठे झाले ना, गडावर किंवा कुठेही स्कूलवरती तुमची नावं लिहू नका, स्वतः मोठे व्हा, घर बांधा, आई वडिलांचं नाव द्या आणि तुमचं मोठं अक्षरे नाव द्या. तेव्हा मला खरोखरच अभिमान वाटेल. मी आज कुठेही गेलो तर कोणत्याही गडावर कुठेही कसं कुठेही नाव लिहत नाही का, ते एक आपल्या डोक्यात रुजवलेलं आहे. तसेच आजचे जे शिक्षक तुम्हाला जे काही ज्ञान देत आहे ते ज्ञानाचा शिजोरी घेऊन तुम्हाला कुठेतरी पुढे जायचं आहे. आणि त्या जे जे ज्ञान तुम्हाला भेटले त्याचा तुमचा खूप उपयोग भविष्यामध्ये कसा होऊ शकतो. आज जे मी बोलतो हे कुठे, तर आम्ही तेव्हा अपेक्षा जेव्हा सोचल्या त्याच्यानंतरच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो. मी कॉलेजला असताना शशी सर आमच्याकडे एकच वडा द्यायचं, हर्षद पण होतो तेव्हा. मी युनिव्हर्सिटीमध्ये बांधलं आणि तेव्हा सांगितलं की मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, उपासीपोटी सैन्य काम करू शकत नाही. तर आमचा NSSचा विषय होता की तिथे काम करायचं 1 तास आणि त्याच्यानंतर आम्हाला 1 वडापाव भेटायचा. पण मी तेव्हा त्या मॅडमना सांगितलं युनिव्हर्सिटीमध्ये एक्सेस आपले 6 कॉलेज आहेत, त्या 6 कॉलेजमधला मी एक GS होतो आणि आम्ही सांगितलं की आम्हाला याच्यामधलं अनुदान पाहिजे. मग त्यावेळेस माझ्या भाषणानंतर संपूर्ण 106 कॉलेजला हे लागू केली स्कीम की त्यांना 2 वडापाव. हा जो ग्रामीण भागातला मी त्याला सांगितलं आम्ही 6 किलोमीटर चालत येतो आम्ही, तेव्हा आम्हाला बस पकडावी लागते आणि तिथून कॉलेज गाठायचं. आणि नंतर मग हॉस्टेलची सोय लागली, माझा नंबर लागला, मग तिथे आम्ही हॉस्टेलला गेलो. तर हे असं काहीतरी मांडलं, हे कधी मांडू शकलो आम्ही,
तर आम्ही त्या परिस्थितीमधून आलो तेव्हा मांडू शकलो. तसंच आज ज्या याच्यामध्ये तुम्ही शिक्षण देता, हे जरी तुम्हाला हे वाटत असेल की खूप आतमध्ये आहे, सरांच्या इथे बसेस पण कमी येतात ना सर, बसेस येत नाही, अशा जरी असल्या तरी पण भविष्यातल्या बस चालवणाऱ्यातल्या मधले तुम्ही कोणीतरी हुद्देदार झाले पाहिजे. कोणी साहेब होईल, कोणी कलेक्टर होईल, अशा पद्धतीची जिद्द आज आपल्या इंदुराणी जाखड म्हणून आहेत, त्या पण महिलाच आहेत. त्यांचं पण आम्ही इतिहास बघितलं बघा, की प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन त्या आलेल्या आहेत. तर तशाच पद्धतीचा तुम्हाला सुद्धा हा चांगला वाव आहे. आणि इथलं जे वातावरण बघितल्यानंतर खूप आम्हाला असं बरं वाटलं. कारण म्हणजे एकमेव सांगायचं तर ज्या महिला असतात त्याच खऱ्या म्हणजे घराचं सगळं राखणं, म्हणजे आज बघितलं बघा स्वच्छता आहे, कुठे तुटलेलं नाही. तर तसंच हे स्कूल हे आपलं घर आहे असं कोणी सांभाळ करता, म्हणून हे सर्व चांगलं दिसतं. तसेच शिक्षकांचं हे खूप मोलाचं यांच्यावर संस्कार याच्यावर पण आम्हाला दिसतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नंतर आमचे सर शुद्ध लेखन आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपल्याला करायचं आहे त्याबद्दल सरांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. त्याच्यानंतर आमचे हे आहेत मार्गदर्शक, ते सुद्धा हर्षद पाटील आहेत, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन, ते माझे अध्यक्ष आहेत. तर या पद्धतीचं ट्रेनिंग म्हणजे नुसतं वह्या वाटायला आल्या, गोळ्या वाटल्या आणि गेले असं नको व्हायला. तर आम्ही जे काय देऊ ते तुम्ही ऐका आणि त्याच्यावरती फोकस तुमचा वाटला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठावर असलेले आमचे मित्र आणि या शाळेचे पालक म्हणूया आपण, माजी सभापती पावडे सर, आमच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विजय घरत साहेब, त्यांच्या बाजूला बसलेले अखिल राज्य अधिस्वीकृती पत्रकार समिती असते त्या समितीचे संचालक हर्षद पाटील सर, त्यांच्या बाजूला बसलेले खजिनदार, संघटनेचे खजिनदार रुपेश मोकाशी, संघटनेचे उपाध्यक्ष नाजिम खतीब, दुसरे आमचे संघटनेचे उपाध्यक्ष मयूर ठाकूर, संघटनेचे सचिव सुमित पाटील, सदस्य सुशांत संखे आणि अमोल रायपुरे, आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, सॉरी थोरात मॅडम, आमच्या डिजिटल चे प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख शशिकांत कासार, या ठिकाणी नडगे सर, मिलिंद महाकाळ सर, सगळ्यांना माझा सादर प्रणाम. मी माझी आता ओळख करून दिली आहे, तुम्हाला तुमचा वेळ जास्त घेणार नाही, कारण ऑलरेडी आपल्या कार्यक्रमाला जास्त वेळ झालेला आहे. मुख्य म्हणजे आपण आताच सरांनी ज्यांच्या नावाने आमचं जो कार्यक्रम आम्ही जो सुरू केला पत्रकारितेचा, ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर, वृत्तपत्र सृष्टीचे जनक. त्यांनी वृत्तपत्र जर काढलं नसतं तर आम्ही इथे या ठिकाणी अशा पद्धतीचं सामाजिक कार्य करू शकलो नसतो आणि आम्ही पत्रकार बनू शकलो नसतो. तर आज एक नव्या काही जणांना आहेच, पण ज्यांना ओळख नसेल तर हे पत्रकार म्हणून कोण आहेत आणि त्यांचा उदय कसा झाला, तर त्या सृष्टीचे जनक असतील तर ते बाळशास्त्री जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आणि ते जगात नाव मोठं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावचे ते रहिवासी होते आणि त्याने आपलं स्वतःचं दर्पण नावाचं दैनिक सुरू केलं. दर्पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? दर्पण म्हणजे काय अर्थ कोण सांगू शकतो मुलांमध्ये? शिक्षक नाही, कोण सांगू शकतो? दर्पण नाही, बसून बोला, काय नाही, बसून बोल बेटा, काय नाही. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आरसा, आरसा म्हणजे काय? आपण स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये बघतो, तेच प्रतिबिंब समाजाला उलगडून दाखवण्याचं काम हे पत्रकार आपल्या त्या वृत्तपत्रातून करत असतो. आणि त्याचसाठीच आमचा
जन्म झालेला आहे असं आम्हाला वाटतं. विशेष म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असतानाही त्यांनी इंग्रजी वृत्तपत्र सुद्धा सुरू केलं. कारण आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज आपल्याला एवढे छळत होते म्हणजे त्यांना मराठी समजत सुद्धा नव्हतं. एका बाजूला मराठी आणि एका बाजूला इंग्रजी. एकाच वृत्तपत्रामध्ये दोन पद्धतीचे मथळे असायचे. एका बाजूला मराठी माणसासाठी आणि इंग्रजांना कळण्यासाठी इंग्रजी अग्रलेख असायचे. तशाच बातम्या असायच्या आणि त्यातून त्यांना कसं नामोहरम करायचं आणि आपल्या लोकांना कसं जनजागृती आपली चेतावणी कशी द्यायची किंवा आपल्यात स्फुल्लिंग स्फुरलं पाहिजे आपल्यामध्ये. तर अशा पद्धतीचं तिथं लेखन असायचं. भारत माता की जय. आपला भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी ते वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या वृत्तपत्राचं आज ते वटवृक्ष त्यांनी लावलं आणि आम्ही ही गेली अनेक वर्ष आम्ही ती फळं चाललो आहोत. विशेष म्हणजे आपल्याशी बोलण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण मराठी आहोत. मराठीचा अभ्यास केला पाहिजे. मराठी चांगलं लिहिलं पाहिजे, चांगलं वाचता आलं पाहिजे. अशुद्ध लिहिला आज तुमचं कायम अशुद्धपणा तुमच्या मुलांमध्ये पण येईल, नातवंडांमध्ये पण येईल, भावा बहिणीमध्ये पण येईल, आई वडिलांमध्ये पण येईल. त्यासाठी शुद्ध आणि स्पष्ट उच्चार हा जो ज्या विद्यार्थ्याचा असेल तो विद्यार्थी सरस असतो. स्पष्ट बोलणं आजही स्पष्ट बोला, पण चांगलं बोला आणि स्पष्ट बोला. रेटून नाही बोलायचं, स्पष्ट बोलायचं. एखादा प्रश्न शिक्षकाने विचारला, घाबरत नाही उठायचं, कधी पाटकन उठायचं आणि आपल्याला माहिती आहे ना ते चुकीचं का असे ना उत्तर द्यायचं. शिक्षक हा आपल्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी असतात. शिक्षक हे तुमची चूक सगळ्यांसमोर प्रगट करण्यासाठी नसतात, एवढं लक्षात ठेवा. आणि याचं संपूर्ण हे श्रेय हे आता आम्ही आल्यानंतर बघतो. अरे किती स्वच्छता आहे शाळेत, किती सुंदर वाटलं. तुमच्यामध्ये किती स्वच्छता आहे, प्रत्येक मुलीमध्ये किती स्वच्छता आहे, किती चेहरे सुंदर आणि छान दिसतात. ही स्वच्छता, हे सगळं काम या ठिकाणी जे काम करणारे माणसं आहेत, जे तो तुमच्यासाठी नेमलेले शिक्षक आहेत, ते सगळं करून घेतात तुमच्याकडून. मुख्य म्हणजे आपला विषय आहे मराठी लिहिणं, शुद्ध लिहिणं, शुद्ध वाचणं आणि शुद्ध उच्चार हे आपलं काम आहे. आणि त्यानंतरच आपण भविष्यामध्ये मोठे अधिकारी व्हा, शिक्षक व्हा, पोलीस डिपार्टमेंट मध्ये जा, चांगले खेळणारे सुद्धा विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये. कारण ही जी ताकद आहे ती आपल्या मराठी माणसामध्येच असते. आपण आता मगाशी सरांनी सांगितलं, आपल्या या शाळेची एक विद्यार्थिनी एमपीएससी पास होऊन ती एका चांगल्या पदावर शहापूरमध्ये काम करते. हा त्यांनी सांगितलं अभिमान हा तुमच्यासाठी आहे. आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा आजपासून असं ठरवलं पाहिजे, मी सुद्धा स्पर्धा परीक्षा पास होणार, स्पर्धा परीक्षेमध्ये मी राज्यस्तरावर येणार, एमपीएससी मध्ये मी राज्यस्तरावर येणार, युपीएससी मी देशात येणार. आणि देशात आलेला माणूस किंवा एमपीएससी पास झालेला माणूस हा तहसीलदार असतो, पोलीस अधिकारी असतो, IPS झालेला माणूस जिल्ह्याचा मोठा पोलीस अधिकारी असतो आणि कलेक्टर असलेला माणूस जिल्ह्याचा कलेक्टर हा IAS असतो. मगाशी सांगितलं सरांनी, आपल्या महिला जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आहे. तुम्ही एक दिवशी त्यांची भेट घ्या मुद्दाम म्हणून, किंवा या शाळेत सर त्यांना एक दिवशी पाचारण करा, की त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटेल की मी सुद्धा या कलेक्टर मॅडम सारखे अधिकारी होईल. हे सगळं मनात तुम्ही बाळगलं पाहिजे. हे सगळं शिक्षण तुम्हाला दिलंच जातंय, आपल्याला माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही सगळं आत्मसात केलं पाहिजे. त्यासाठी
मराठीची चांगली पुस्तकं वाचा. इथे लायब्ररी आहे, लायब्ररीची पुस्तकं, लायब्ररीमध्ये जेवढं जेवढं मिळेल तेवढं पुस्तक एक 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 हाता वेगळं करा आणि त्याच्यातून आपल्याला काय त्याच्या नोट्स काढा. त्याच्या नोट्स काढा की मला या पुस्तकामध्ये वेगळं काहीतरी मिळालेलं आहे, त्याची एक वही तयार करा. त्यासाठी या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी इथे वह्या आणलेल्या आहे. आणि जर आजचा दिवस हा थोडासा आपल्याला कमी पडतोय, तुम्हाला एक दिवशी सेशन घ्यायचं असेल तर आम्ही येऊ एक दिवशी. आमचा सगळा पत्रकार बंधू येतील किंवा आम्ही येऊ आणि एक दिवशी वेगळ्या पद्धतीचे सेशन. आमचे मित्र सुद्धा लोकसत्तेचे इथले रिपोर्टर आहेत मोठे, नीरज राहुल सर, ते पण येणार होते, डॉक्टर पण येणार होते. म्हणजे हेल्थसाठी काय केलं पाहिजे, लहानपणापासून ते आता मोठ्यापर्यंत, मोठ्यांनी काय केलं पाहिजे, लहानांनी काय केलं पाहिजे, हे सगळं सांगण्यासाठी आमचा हा सगळा टोप होता. पण ठीक आहे, पण आम्हाला तुमचं दर्शन घडलं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि एवढे सांगून बोलू शकतो मी माझे पूर्ण करतो. जय हिंद. सन्माननीय श्री संदीपजी पावडे सर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, आमचे अध्यक्ष विजय गरज साहेब, कार्याध्यक्ष तावडे सर, खजिनदार रुपेश मोकाशी, सेक्रेटरी सुमित पाटील आणि माझे सगळे मित्र, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम आणि शिक्षक आणि विद्यार्थी मुद्दा असा आहे की मी काय बघता आजच्या कार्यक्रमाचा मार्गदर्शक नाही, पण आमचे सर आणि काही येऊ शकले काही पर्याय कारणामुळे, त्यामुळे वेळेवर दिलेली ही जबाबदारी आहे ती आता पार पाडण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव हर्षद रमाकांत पाटील. मी गेल्या 19 वर्षापासून पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहे. मी झी 24 तास या वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. सुरुवातीला 5 वर्ष मी मराठी न्यूज चॅनलला काम करत होतो. त्याच्यानंतर गेली 14 वर्ष मी आता झी 24 तास हे जे मराठी चॅनल आहे त्याचं रिपोर्टिंग पूर्ण आपलं पालघर जिल्ह्यातलं जे रिपोर्टिंग आहे, ज्या बातम्या आहेत त्या देण्याचं काम करतो. आमचे सगळे पत्रकार जिथे आहेत हे सगळे आम्ही वेगवेगळ्या संस्थेत काम करणारे लोक आहोत. प्रत्येकाचे पेपर वेगळे आहेत, प्रत्येकाच्या वृत्तपत्र वेगळे आहेत, प्रत्येकाची चॅनल्स वेगळी आहेत, पण आमची एक संघटना आहे मराठी पत्रकार परिषद नावाची, जी राज्यस्तरीय संघटना आहे. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करतो. आणि हे काम करत असताना आम्ही आमचा एक अभ्यास दौरा असतो दरवर्षी, एक कार्यक्रम असतो, अनेक आमचे विविध उपक्रम असतात, त्यातला हा उपक्रम असतो. आणि त्याच उपक्रमाच्या अनुषंगाने आज आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही जव्हार, मोखाडा, संदीप भाऊ, आम्ही ह्या भागातले जे पण म्हणजे कुपोषणाचे विषय असतील आम्ही तिथे जातो, प्रत्यक्ष पाहणी करतो. कारण आम्ही बातम्या लिहिताना आम्हाला आमच्या इकडे सहकारी पण इथल्या काही गोष्टी सांगत असतात, तर आम्ही त्याचसोबत त्या बातम्या करतो, त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय हे सुद्धा पाहण्याचं आम्ही काम ह्या दौऱ्यात आमचाच अभ्यास आम्ही ह्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न करतो. आता एक विशेष सांगायचं झालं तर मला आता आम्ही योगायोगाने इथे आलो, खूप दूर वाटत होतं, कारण येताना मी मागच्या वेळेस या साईडने आलो होतो, आता इथून आलो. पण तो विषय नाही महत्वाचा विषय असा आहे की मी इथे आल्यानंतर मला कळलं की मी 10 वर्षाअगोदर आपल्याच संस्थेची येऊन बातमी केलेली होती. कविता देसाई, ज्या तुम्ही आता उल्लेख केला सरांनी, त्याची बातमी मला वाटतं योगेश सरांनीच आम्हाला ती कात्रज त्यावेळेस पाठवली होती. पेपरला आलेली लोकमतला काहीतरी बातमी त्यावेळेस आली होती आणि आम्ही येऊन ती टीव्हीला बातमी केली होती. मॅडम तुम्ही पण होतात. आणि मग योगायोग असा की तो आज ती आठवण आज त्या निमित्ताने ताजी झाली की बाबा म्हणजे तीच शाळा तिथे फार छोटं होतं ते. आणि मग तुम्ही त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष सगळी पाहणी केली. खूप छान म्हणजे सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे, मस्त लोकेशन खूप छान आहे. थोडं नेटवर्कचा सरांना आणि लोकेशन छान असलं सुंदर असलं तरी पण अडचणी आहेत, कारण रस्ता कनेक्टिव्हिटी ह्या गोष्टी आहेत. ह्याच्यावर मात करून तुम्ही सर शिक्षक लोक मुलांना सांभाळतात. आणि जो विषय झाला संदीप भाऊने आम्हाला थोडी संस्थेबद्दल माहिती दिली की आपलं जे कन्या हे जे चालतं तर त्याला पगाराचे किंवा काही जे शासकीय जेवढं मिळालं तेवढं मिळत नाही, तरी सुद्धा आपण तो विषय बाजूला ठेवून मुलं कशी शिकली पाहिजेत किंवा मुलांवर कसे
संस्कार झाल्यावर ह्याकडे लक्ष देतात हे प्रत्यक्ष आता मुलं बऱ्याच वेळी बसलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की या निमित्ताने की बघा, आपल्या आई वडिलांनी आपल्याला शाळेत टाकलं, आता आपण इथे येऊन शिकतो. आता इथे आपण कोणाच्या भरोश्यावर आहोत, तर ह्या सगळ्या शिक्षकांच्या आणि इथल्या व्यवस्थापकांच्या भरोश्यावर आहोत. तर त्यांच्या भरोशाला कुठेही तडा जाऊ देऊ नये ही खुणगाठ आपण आपल्या प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने पहिली मनात ठेवली पाहिजे, बांधून ठेवली पाहिजे. दुसरं असं की आपल्याला खूप शिकायचं आहे, कारण शिक्षणाशिवाय काहीच नाही. तुम्ही शिकलात तर पुढे तुम्हाला 10वी आहे, 12वी आहे, पुढे तर खूप स्पर्धा परीक्षा आहेत. सरांनी एपीएससी, युपीएससी आणि खूप म्हणजे ते नीट असेल किंवा जेई असेल, अनेक भरपूर ज्या गोष्टी आहेत आपल्या करिअरसाठी, त्या गोष्टी खूप टफ आहेत. मग त्यासाठी आताच तुम्ही जर सुरुवात केली अभ्यासाला, तुम्हाला सवय लागली, तर तो जो मार्गक्रमण तुमचा आहे ते सोपं होणार आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने ही सुरुवात आहे, त्यामुळे आताच तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. अभ्यास करणं, त्याचबरोबर खेळण्याला तितकंच, वाचनालाही तितकंच महत्व आपण दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे सर्व करत असताना आता आम्ही इथे जरी पत्रकारांच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत असलो, तरी खऱ्या अर्थानं आजही महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा किंवा महिला अत्याचार ह्या गोष्टी खूप आजूबाजूला घडत असतात. आपल्या इथे तुमच्या काही निदर्शन येत नसेल, पण आपल्याबद्दल असं काही होतं किंवा होत असेल, आजूबाजूला कुठे होत असेल, तर त्याला जरूर तुम्ही वाचा फोडा, त्या गोष्टी लपून ठेवू नका. कारण आज तुम्ही ते विषय इथे दाबले तर पुढे त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की इथे असं होतं, पण आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये तुम्हाला कोणी जाताना, शाळेत जाताना वगैरे कोणी त्रास असेल तर सरळ तुम्ही शिक्षकांना सांगा, संदीप भाऊंना सांगा, किंवा आमचे नंबर असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. पण आता तुम्ही म्हणजे म्हणतो ना, भिडायला शिका, असं घाबरून राहू नका. दुसरी गोष्ट, करिअर करायचं असेल तर करिअर तुम्हाला करायला नंतर आम्ही बरेच येऊन मार्गदर्शन करू. आता सध्या थोडक्यात आम्ही आटपतो घेतो, कारण वेळ झालाय. चांगल्या मार्गाने सुद्धा पैसे कमावता येतात हे लक्षात ठेवा. म्हणजे आजकाल लोकांना वाटतं की मी शिकलो लगेच श्रीमंत झालो पाहिजे, मला गाडी मिळाली पाहिजे, फ्लॅट झाला पाहिजे आणि काय ते सगळ्या गोष्टी सुखसोयी पाहिजेत, त्यासाठी मग फास्ट पैसे आले पाहिजेत, हे मुलांच्या डोक्यात असतं. किंवा फटाफट पैसे कमवले की माणूस मोठा होतो, असं नाही. तर हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप जा, चांगल्या मार्गाने जा. मला सांगायचं एवढं की चांगल्या मार्गाने सुद्धा पैसे मिळतात, ते तुम्हाला त्यावेळेस ऑटोमॅटिक समजेल. गरज नाही की आपल्याला शॉर्टकट मार्गाने जाऊनच पैसे मिळतात, असं नाही. चांगल्या मार्गाने जाऊन सुद्धा पैसे मिळतात. ह्या निमित्ताने एवढंच इथे मी वेळेवर मला सांगितल्यावर मार्गदर्शन करतो. 2-4 पत्रकार निर्माण झाले. हा, आणि आमची फोर्स वाढली तर बरंच ना, आम्हालाही तो आमचा मुद्दा राहून गेला. म्हणजे आम्हाला पण आमची टीम आता जशी आमची टीम तर 60-70 लोकांची आहे, पण आम्हालाही आता भविष्यात लागतीलच ना. त्याच्यामुळे तुमच्याकडून पत्रकार झालं तर चांगलंच आहे. आणि बऱ्याच अशा लेडी पत्रकार, तुम्हाला तो विषय संदर्भ आला म्हणून सांगतो. आपल्या पालघर तालुक्यातल्या, पालघर जिल्ह्यातली मुलगी निखिला म्हात्रे, नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याआधी सहारा समाचार, आता तुम्ही TV9 मराठी चॅनल बघता कधी, त्याच्यावर ज्या मुख्य संपादिका आहेत त्या आपल्या पालघर जिल्ह्यातल्या आहेत, हे लक्षात घ्या. कधी वेळ आली तर त्यांची आपण भेट घालून देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याकडे पण खूप स्किल आहे. पालघर जिल्हा म्हणजे काय, आपल्याकडे आपल्याला कुपोषित आणि ते दुर्गम भाग आणि आदिवासी बहुल जिल्हा अशीच आपली ओळख जरी जगाच्या व्यासपीठात असली तरी आपल्याकडे खूप मोठं स्किल आहे. हे खास करून तुम्हाला ते निखिला म्हात्रेच्या आहेत, त्यांचं संध्याकाळचं अँग्री मग आता 1 तास टीव्हीवर शो करतात, ते आपल्या पालघर मधले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून तुम्हालाही काय पुढे फ्युचर करायचं असेल किंवा करिअर घडवायचं असेल तर त्या गोष्टीतून तुम्ही त्याची सुद्धा तयारी पुढे करू शकता. पण त्याच्या आधी 10वीचा बेस जो आहे तो पूर्ण करा. 10वीला चांगले मार्क्स, 12वीला चांगले मार्क्स कशी मिळतील याच्याकडे लक्ष द्या. असंच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहू. आणि आमचं तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल, शाळेने आम्हाला इथे हा कार्यक्रम घेण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ताट बसा सगळ्यांनी. बेल झाली, कसली बेल झाली? मला आवाज आला, मला आला का? कसली बेल होती? जेवणाची. आज जेवण नाही, या सगळ्यांनी आम्ही खाऊन टाकलंय तुमचं जेवण. चालेल ना? हा, हो.
बोला भारत माता की. विक्रमगडला आवाज गेला पाहिजे. हा? इकडे वाड्याला पण गेला पाहिजे. जोरात एकदा बोला भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. वंदे वंदे. धन्यवाद. आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हा आणि यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतोय. आणि राज्य अधिस्वीकृती समिती कोकण विभाग संचालक सन्माननीय हर्षद भाऊ पाटील, त्याचप्रमाणे पालघर जिल्हा पत्रकार परिषद अध्यक्ष सन्माननीय विजयजी घरत, कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेशजी तावडे, त्याचप्रमाणे आपल्या बाजूवालेच वाड्याचे सोशल मीडिया प्रमुख सन्माननीय शशिकांतजी कासा, सचिव आहेत सुमितजी पाटील, खजिनदार रुपेश मोकाशी, उपाध्यक्ष मयूर ठाकूर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नाजिम खतीब, सदस्य अमोल रायपुरे, सुशांत संखे आणि काय ना पवार, शेखर पवार, सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम, त्याचप्रमाणे नडगे सर, नडगे मॅडम, सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थिनी. अगदी आगळा वेगळा कार्यक्रम आहे. अगदी 2 आठवड्यापूर्वी अचानकपणे कलेक्टर ऑफिसला भेट झाली. हर्षद भाऊ होते, विजय भाऊ होते, तावडे साहेब होते, सगळीच मंडळी त्यांची होती. आम्हाला म्हणे विक्रमगडला यायचंय. म्हणे स्वागत आहे तुमचं. डायरेक्ट बोलून गेलो स्वागत आहे. मीच त्यांना प्रश्न केला तर तुम्हाला नेमकं विक्रमगडला येऊन काय बघायचं. कारण इतर बातम्या पत्रकार म्हणलं म्हणजे काय, आपला चौथा स्तंभ आहे ना, लोकशाहीचा चौथा स्तंभ. रोड खराब झाले, दवाखान्यात व्यवस्था नाही, शासकीय आश्रम शाळेत अपुरं जेवण, जिल्हा परिषद शाळेला कपडे मिळाले नाही. माझ्या मनात शंका आली, हेच बातम्या करायला येत नसतील. तरी मी विश्वास ठेवला. माझी एक शाळा आहे, त्या शाळेचा मी सदस्य आहे. त्या शाळेवर तुम्हाला सगळं मुली दिसतील, त्या मुलींच्या ठिकाणी तुम्हाला यायला जमेल का. तावडे साहेबांनी मला जमेल नाही, आवडेल आम्हाला, नक्की आम्ही येऊ. आणि योगायोगाने आज दिवस ठरला. विजय भाऊंचा रात्रीच फोन आला 8:15 वाजता, म्हणजे आम्ही निघतोय. मला वाटलं माझ्या अगोदरच हे पोहोचणार 9 वाजता, पण ते थोडे उशीर आले. मला सांगायचं तात्पर्य, मी नेहमी इथून येऊन मार्गदर्शन आपल्याला करतो. MPSC साठी प्रयत्न करा, नीटची एक्झाम द्या, JEE करा, कोणी डॉक्टर बना, कोणी वकील बना, कोणी पोलीस बना, कोणी नर्स बना, अशा वेगवेगळं सांगत असतो. पण आज यांच्या रूपाने मी वेगळंच आहे. आपल्याला आपल्या समाजातील, या भागातील काय अडचणींना वाचा फोडायची असेल तर पत्रकार ही बनलं पाहिजे. बरोबर ना. एकदा या सर्वांनी जोरदार टाळ्या, अजून एकदा जोरदार टाळ्या. आपल्यातून काही पत्रकार ही घडलं पाहिजे. पत्रकाराला कमी लेखू नका. पत्रकार आपल्या भागातील आवाज अगदी सरकारपर्यंत, सरकारी दरबारात पोहोचवण्याचं काम करत असतील कोण, तर ही पत्रकार मंडळी. आणि त्यांचा कार्यक्रम आपल्या शाळेत होतो. ह्या शाळेचं सांगायचं झालं तर फक्त इथं शिक्षकी ज्ञान नाही देत. मगाशी जाऊन आपण बघितलं, अगदी गायन असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल, खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, असे सर्व कार्यक्रम इथे घेतले जातात. आणि त्याचं सर्व श्रेय हे माझ्या शिक्षक मंडळींना जातं. आता मला सांगा, तुम्ही कितवीच्या आहेत सगळ्या? एकाच वर्गीतल्या आहेत का? 6वी आणि 7वी. 6वी आणि 10वी.
मिक्स आहे. 6वी ते 10वी मिक्स आहे, पण सगळ्याच नाही ना. सगळं 6वी पासून ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थी. एकत्र आहे. बरोबर. 10वीच्या किती आहे? 25 विद्यार्थी आहेत. 25. बोर्डाची परीक्षा येणार आहे, माहित आहे ना. पहिली पायरी मी नेहमी सांगत असतो, अपयशी यशाची पहिली पायरी नाही. बरोबर ना? असंच बोलतो ना मी. बोलताना काय बोललं जातं? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी काय सांगतो? अपयश ही यशाची पहिली पायरी नाही. तुम्ही यशस्वी व्हाल, तीच तुमची पहिली पायरी. बरोबर ना? म्हणजे अपयश काय तुम्ही सतत मिळवत जाणार का? यश मिळवत राहिलं पाहिजे. बरोबर ना? अगदी 6वी पासून या विद्यार्थीने, साहेब मला इथं आल्यावर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. यांना होते का नाही मला माहिती नाही, पण मी इथे आल्यावर खूप समाधानी होतो. मी आलो ना, कुठे आलो माहित नाही, पण माझ्या शाळेत आलो, मुलींना भेटलो ना, बस झालं. सगळं विसरून जातो मी दिवस इथं घालवतो. इथे आलो, 4 शब्द मुलींना बोललो, बाय बाय केला की निघून जातो. पण त्यांनाही वाटतं आपुलकी किती आहे. खरं तर ही माझी अगदी नाळ जोडलेली आहे. मी गेल्या 2011 ते 12 पासून मला वाटतं सुरुवात केली. मला माझे मित्र भगवानजी पुरकुटे यांनी सहज एकदा सांगितलं की विक्रमगड आहे तहसीलच्या बाजूला एक शाळा आहे, तिथे म्हणे भाऊ तू अवश्य भेट दे. मी सहज, मला वाटतं थोरात मॅडमच होते त्यावेळेस, म्हटलं काय घेऊन जाऊ बरं. मी सहज 1-2 चॉकलेटचे पुडे घेतले. पण त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. 2 चॉकलेटचे पुडे घेऊन गेलो आणि तेव्हापासून जो आहे तो आजपर्यंत जोडले. म्हणजे ही इमारत कुठे न्यायची, काय करायचं, तिचं बांधकाम कसं होईल, काय होईल, सगळं. मागचा तहसीलदार तर सतत मला वाटतं महिन्यातून 2 महिन्यातून यायचे. पवार मॅडम ज्या होत्या त्या इथे येऊन यांना अगदी एक तरी लेक्चर देऊन जायचे. म्हणजे एक अधिकारी जो आहे त्यांना आपुलकी आहे, ह्या आपल्या मुली पुढे गेल्या पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी सुद्धा इथे येत असतो. तर वेळ खूप झालेला आहे. अगदी 11:30चा कार्यक्रम होता, 1:30 वाजले आणि बेल ही झाली. बरोबर ना? मला तर भूक लागलेली आहे, तुम्हालाही भूक लागली, पण आज जेवायला नाही, आम्ही सगळं संपवलंय. पण आम्ही येताना तुमच्यासाठी खास करून ज्या आमच्या मित्रांनी वह्या आणल्या, जे पेन आणलं, जे काही साहित्य आणलंय, त्या साहित्याचा चांगला वापर करा. तुम्ही खूप खूप शिका, यशस्वी व्हा, कीर्तिवान व्हा, अगदी गुणवान व्हा आणि आपल्या ह्या शाळेचं नाव पुढे पुढे कसं वाढेल ते अगदी वाढवण्याचा प्रयत्न करा. अगदी जे तुम्हाला शाळेत शिकवतात त्या सरांना कधीही विसरू नका. एक वेळ मला विसरा, पण आपल्या सरांना, शिक्षकांना जे ज्ञान देतात त्यांना कधीच विसरू नका. हे इथलं ज्ञान खूप महत्वाचं ज्ञान आहे. या ठिकाणी सर्वांचाच आमचा सत्कार केला. सर्वांच्या वतीनं आपल्या ह्या शाळेचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पत्रकार मंडळीचं माझ्या वतीनं आणि माझ्या शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही आलात, नुसते आलात काय घेऊन आलात आणि नुसते घेऊन नाही आलात तर त्यांना मार्गदर्शनही केलं. पुढच्या वेळेस याल तर अगदी 1-1 तासाचं मार्गदर्शन करू, अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं मागे सर. मध्ये त्याला मागे ना.